विश्राम मार्केटची गडबड करा समता SIP ची निवड। समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज SIP। आता 8% फिक्स्ड रिटर्न सह तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी। समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा व सुरक्षितता वाढवा। संपर्क 7722010222। 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या कोपरगाव नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेला निवडणूक आयोगाने अचानक ब्रेक लावत निवडणूक स्थगित केली होती। त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती। मात्र आज 4 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक आयोगाने कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्यापासून त्याची सुरुवात होणार आहे। याबाबत कोपरगावचे तहसीलदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक माहिती दिली आहे। त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करत चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवरही कडक कारवाई करणार असल्याचं सांगत चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर अथवा सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करू नये असेही तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितले आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। माननीय राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक 29 नोव्हेंबर 2025च्या सूचनेप्रमाणे ज्या कारणासाठी कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025ची तारीख पुढे ढकलण्यात आलेली मतदानाची, त्याचा प्रोग्राम सुधारित आज माननीय जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेला आहे। त्या कार्यक्रमानुसार आज जाहीर निवडणूक कार्यक्रमाचा प्रोग्राम जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठीची दिनांक 10 डिसेंबर 2025 पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे, दुपारी 3 वाजेपर्यंतची। आणि आवश्यकतेप्रमाणे चिन्ह वाटप हे 11 तारखेला होणार आहे, सकाळी 11 वाजता, 11 डिसेंबर 2025ला। आणि त्यानंतर मग अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यानंतर मतदानाचा दिनांक हा 20 डिसेंबर 2025 हा निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्या दिवशी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये सर्व 69 मतदान केंद्रावर कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठीचं मतदान होणार आहे। आणि 21 तारखेला सकाळी 10 वाजता सेवानिकेतन येथे मतमोजणी होणार आहे। याची सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी असं प्रशासनातर्फे आणि RO ऑफिसच्या वतीनं मी आवाहन करतो। सर, समाज माध्यमांमध्ये काही चर्चा अशा घडवल्या जाते की नव्याने नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे, त्या संदर्भातली काय माहिती, काय सांगा? नव्यानं कोणतंही नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाहीये। जे ऑलरेडी नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत, त्यांची छाननी झालेली आहे, अशाच नामनिर्देशन पत्रासाठीचा हा पुढचा प्रोग्राम आहे। सर, निवडणूक खर्चाची मर्यादा जी आहे ती नव्याने देण्यात येणार आहे, किती आहे? निवडणूक खर्चाच्या बाबतीमध्ये माननीय निवडणूक आयोगाने ज्या यापूर्वी दिलेल्या सूचना आहेत त्याच कायम राहणार आहेत, त्यात कोणताही बदल केलेला नाही। सर, काही ठिकाणी असे सोशल मीडियावरती मेसेज पसरवण्यात येते की नव्याने नामनिर्देशन दाखल करणं किंवा निवडणूक आयोगाच्या संदर्भातल्या काही गाईडलाईन असताना चुकीच्या पद्धतीचे जे पोस्ट व्हायरल होत आहे, त्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काही ऍक्शन घेणार का? नाही, असे चुकीच्या अफवा पसरवणाऱ्या लोकांच्या विरुद्ध निश्चितपणे कारवाई होईल। जे एक मीडियावर आमच्याकडेही तक्रार आली होती की अशा व्यक्तीनं नामनिर्देशन पत्र वापस परत घेणार, पूर्ण प्रक्रिया, सगळीच प्रक्रिया कॅन्सल झाली, असे चुकीच्या पद्धतीचा मेसेज प्रसार माध्यमामध्ये दिला होता। त्याच्या विरुद्ध आम्ही त्याचं लायसन्स कॅन्सल करण्यासाठीचे विनंती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे केलेली आहे। चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स। दीपावलीचा सण द्विगुणित करा राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने। राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ। राजस्थान स्वीट्स, कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे, ST स्टँड समोर, महाजन सॉमिल, येवला रोड, कोपरगाव, गोदावरी कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 1, संजीवनी।